कसं दिसतंय? आता तुम्ही म्हणजे असल्या वातावरणात कुठे गेलाय, कुठे झालंय असलं वातावरण, तर सांगतो भावानो तुम्हाला. तर नमस्कार भावानो, जय महाराष्ट्र. तुम्हाला तर माहिती आहे आपली गाडी मुंबईवरून भरली आहे तामिळनाडूसाठी. मग काय आलो तो गावाला, ते आपल्याला बेंगलोरची डिलिव्हरी द्यायची होती, त्यामुळे निघलो बघा गावात झाण करणं, लागलो बेंगलोरच्या दिशेनं मार्गाला. दुपारचा आलो तो बघा कराडात. काय ट्रॅफिक पिक लागलं नाही, म्हणलं बरं झालं. काय गाडी खुश आहेत की, मग टाकला की बघा गॉगल कोल्हापुरात जाताना. कसा दिसते खाऊन्या. आपल्यावर आलेल्या कार्यकर्त्याला तांबडा पांढरा खाया घालायचा होता. मग आलो कोल्हापुरात, तांबडा पांढरा लावला दणका. 200-300 किलो ओव्हरलोड आल्यामुळे गाडी चोर रस्त्याने घातली बघा आम्ही थोडा मार्गे. 2 दिवस पावसानं जोर धरल्यामुळे नद्या बघा कशा तोडून भरल्याचा लाल भडक पाणी. आदमापूर निप्पाणी रोडला मारला बघा ट्रेन. वर आरटीओ साहेबांची गाठ पडली. वाचलो गाड्या, म्हणलं गाडी काय अडवली नाही, बाळूमामाच्या कृपेनं वाचलो. आलो डायरेक्ट हायवेला. पावसानं रोडची अवस्था पाय बेकार झाली राव. लागला एकदा चांगला रोड, मग लावलं की बघा रिबीट. धारवाडला आलो, डिझेल टाकी फुल केली. शिमलाला 8 वाजले होते. मग काय मस्त असं जेवण केलं बघा. लावला दणका निबार वडलं, म्हणलं झोपायचं, झोप आली तर कुठं लवकर जायचं. वर ह्यो कार्यकर्ता लागला पेंगायला. मग यायला लागले आपल्याला बी झोप. आवनगिरीला आलो, दिली ताणून. काल 5 वाजता उठून मारली बघा कल्टी. झोपत बघा असं होते, त्यामुळे झोपायचं. पुढे येऊन फ्रेश वगैरे झालो बघा. फिरायला थांबलो बघा, चित्रांनाव लावला दणका, जोडीदार भेटलं होतं सगळं. आता हे आहे बघा वातावरण, हे आहे बेंगलोरचं वातावरण. कसं आहे भावना, नाद्या बाद. पोचलो बेंगलोरला, लावली बघा खाली करायला. भावना, भेटून नेक्स्ट ब्लॉग मध्ये. जय महाराष्ट्र.